वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज विरुद्ध गेलाय। तुमच्याकडे माणसं राहतील कशाले ना? तुम्ही केंद्रात सत्तेमध्ये आहे, तुम्ही राज्यात सत्तेमध्ये आहे आणि सत्ता ही प्रत्येकाला हवी असतं। त्यामुळे आमच्याकडनं तुम्ही जे माणसं नेली आहेत, आमच्याकडनं काही माणसं तुम्ही नेली आहेत, तुम्ही त्यांना फुगा दाखवला की आमचं सरकार येणार आहे, आमचं सरकार येणार आहे, आम्ही लोकसभेत बघा आमचं सरकार आलं आहे, म्हणजे आमचे खासदार निवडून आले आहे, महाराष्ट्रात तर आम्हीच येणार आहोत। त्यामुळं काही लोकांना यांनी खोटारडेपणा सांगून आमच्याकडनं लोक पळवले, आमचे लोक पळवले विधानसभेच्या पूर्वी। त्यामुळं ते लोक आता अस्वस्थ आहेत, त्यांच्याकडे ते लोक त्यांना बोंबाबोंबी करतायत त्यांच्या पार्टीमध्ये। त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत। शरद पवार साहेब अस्वस्थ आहेत, उद्धवजी अस्वस्थ आहेत आणि काँग्रेस तर फारच अस्वस्थ आहे। नाना पटोलेजी तर ते निघतच नाही बाहेर। ते 206 मतांनी पराभव झालाय नाना पटोलेंचा। तो पराभव ना पचवता येत आहे ना मतदारसंघात जाता येत आहे। नाना पटोलेंची अवस्था अशी आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पराभव झाला असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा म्हणाले की नाना पटोलेंचा 206 मतांनी पराभव झाला असेही बावनकुळे म्हणाले। काय हे खरे आहे का? 1 महिन्यापूर्वी आम्ही एकाच जगदंबा मातेचे दोघे पुत्र आहोत असे मीडिया समोर बोलणाऱ्या नाना पटोलेंची त्यांचेच भाऊ असलेले बावनकुळे अशी मजा काऊन घेऊन राहिले? पण निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर नानाभाऊ पटोले यांचा 208 मतांनी विजय झालेला आहे आणि ते विजयी उमेदवार म्हणून त्यांचं नाव या यादीमध्ये आहे असेही दिसते। एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप महायुती नेत्यांवर ईव्हीएम हॅक करून मतदानात गडबडी करून विजय मिळविल्याचा आरोप केला आहे। मतदानामध्ये 75 लाख मतांची वाढ कशी झाली असा प्रश्न निवडणूक आयोगास काँग्रेसचे नाना पटोले यांनी प्रश्न विचारला। त्यावर अजूनही निवडणूक आयोगाकडून उत्तर आलेले नाही। मग भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मजा का उडवत आहेत की त्यांचा 206 मतांनी पराभव झाला आहे म्हणून? या व्हिडिओवर आपली काय प्रतिक्रिया आहे हे आपण जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कळवावे। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।